एकीकडे अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना दुसरीकडे अनेक मोठे प्रसिद्ध कपडा व्यावसायिक शासन नियमांचे 3-3 वाजवीत आहेत। आगामी सण असल्याने कपडे खरेदी करण्यासाठी अनेकांची गर्दी शहरात होत आहे, तर पैसे कमवण्याच्या नादात अनेक व्यावसायिक शक्कल लढून ग्राहकांना दुकानाच्या आत घेऊन बंद शटरमध्ये कपड्याची विक्री करीत आहे। याचीच माहिती मनपा बाजार परवाना विभागाला होताच त्यांनी नमुना गल्लीत अचानक धाड टाकली। यात दुकान मालकांनी बाहेरून दुकानाला कुलूप बंद करून दुकान बंद असल्याचे मनपा कर्मचाऱ्यांना सांगितले। दुकान उघडा असे सांगितल्यावर सुद्धा दुकान उघडले नाही। त्यात मनपा अधिकारी आणि कपडा व्यावसायिक सोबत शाब्दिक वादही झाला। शेवटी सिटी कोतवाली पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आल्यावर शेवटी दुकान उघडण्यात आले। दुकानाचे कुलूप उघडल्यावर दुकानाच्या आतून अनेक ग्राहक कपड्याच्या पिशव्या घेऊन चुपचाप बाहेर निघाले। यात दुकानदारांनी संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। यात नमुना गल्लीतील लहान मुलांचे कपड्यांकरिता प्रसिद्ध असलेले चुन्नू मुन्नू की दुकान मालकांना 10,000 रुपयाचा दंड दिला। यासोबतच कैलासपती ड्रेसेस मालकांना 10,000 रुपयाचा दंड, निशा अँड निशा ड्रेसेस मालकांना 20,000 रुपयाचा दंड, सोमेश्वर ड्रेसेस मालकांना 10,000 रुपयाचा दंड, अनुपम ड्रेसेस मालकांना 20,000 असा एकूण 70,000 रुपयाचा दंड मनपाने वसूल केला। कारवाई होतेवेळी या ठिकाणी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती। महानगरपालिकेतर्फे झोन क्रमांक 2 आणि झोन क्रमांक 5 यांच्यामार्फत कोविड-19 अंतर्गत जी आस्थापने सुरू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। इथे नमुना गल्लीमध्ये दुकाने उघडी असल्यामुळे त्यांना दंड करण्यात आलेला आहे। निशा यांना पहिल्या वेळेस 10,000 रुपये दंड करण्यात आला होता, त्यामुळे ते स्थापना उघडी असल्यामुळे त्यांना 20,000 रुपये दंड करण्यात आलेला आहे। सोमेश देवराणीला 10,000 रुपये दंड करण्यात आलेला आहे। सोमेश्वरला 10,000 रुपये दंड करण्यात आलेला आहे। अनुपमला 10,000 रुपये दंड करण्यात आलेला आहे। असे प्रत्येक झोनला एक टीम निवडलेली आहे। 5 झोन मिळून प्रत्येक झोनमध्ये कारवाई सुरू आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।